नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे मोदीच्या ई बॉन्डवर बंदी. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झालाच असेल की ई बॉन्ड म्हणजे काय, कोणाकडे असतो, कोण वितरित करतं, हा का निर्माण झाला, कशासाठी निर्माण झाला आणि यावर बंदी का आली. मित्रांनो, या सर्व प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहायचा आहे. तर झालंय मित्रांनो असं की 2017ला संसदेमध्ये ही गोष्ट मांडण्यात आली, इलेक्ट्रोल बॉन्डची गोष्ट मांडण्यात आली आणि त्याची प्रक्रिया किंवा मान्यता मिळाल्यानंतर 29 जानेवारी 2018ला याची अधिसूचना जारी करण्यात आली. आणि याला मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये जर म्हटलं तर याला निवडणूक रोखे असं म्हटलं जातं. आणि हे काय आहे तर राजकीय जे पक्ष आहेत या राजकीय पक्षांना देणग्या घेण्याचा किंवा देणग्या मिळतात, एवढंच याचा अर्थ. आता मग हे इलेक्ट्रोरल बॉन्ड किंवा निवडणूक रोखे कुठे असतात तर मित्रांनो, जी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे किंवा SBI ज्याला म्हटलं जातं त्यांच्या काही निवडक शाखांमध्ये निवडणूक रोखीची सुविधा किंवा इलेक्ट्रोरल बॉन्डची सुविधा असते. ते इलेक्ट्रोरल बॉन्ड जे आहेत ते हजाराच्या पटीमध्ये असतात. म्हणजे 1000, 10,000, 10 लाख, 1 लाख, 10 लाख किंवा 1 कोटी अशा पद्धतीने त्याच्या किमती ठरलेल्या असतात. साधं सोपं जर ते सांगायचं झालं तर जशी लॉटरी असते, लॉटरीचे तिकीट असतात, किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडे जसा चेक असतो, आपल्याला फक्त त्यावर रक्कम टाकावी लागते. तर इथे मात्र ही एक प्रॉमिसरी नोट आहे की त्याच्यावर किंमत ठरलेली आहे. दुसरं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर आपल्याकडे पैसे आहेत, 1 रुपयाची नोट आहे, 10 रुपयाची नोट आहे, 20 रुपयाची नोट आहे, 100 रुपयाची, 500 रुपयाची. त्या नोटेवर कुणीतरी प्रॉमिस केले, आपल्याला गव्हर्नरने प्रॉमिस केले की ही एवढे पैसे मी देण्याची हमी देतोय तुम्हाला. त्याच्यावर जो आकडा लिहिलाय 100 असेल, 50 असेल, 1000 असेल, तर ती त्यांनी प्रॉमिस केले. तसं ही प्रॉमिसरी नोट आहे की जी SBIच्या शाखांमध्ये मिळते आणि त्याची एक लिमिटेड टाईममध्ये ती घ्यावी लागते आपल्याला. पण ही कधी देतात तर इलेक्शनच्या अगोदर 1-2 महिन्यांनी ती चालू केली जाते. आणि ती आपण घ्यायची. ती कोणाला घ्यायचा अधिकार आहे तर ज्या माणसाचे काही धंदा असेल, बिझनेस असेल, ज्याचं KYC खातं आहे, अपडेट खातं आहे, या माणसाला हा मग 1000 रुपयाचा घ्या, 5000चा, 10,000चा किंवा 1 लाखाचा, 10 लाखाचा, जशी कॅपॅसिटी आहे तुमची तसं तो तुम्ही इलेक्ट्रोरल बॉन्ड घेऊ शकता. आणि तो बॉन्ड घेतल्यानंतर आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला जो राजकीय पक्ष आहे त्याला तो द्यायचा आहे. म्हणजे त्याला आपल्याला दान करायचं आहे. आणि दान करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला तर कोणत्या पक्षाला आपण देऊ शकतो तर ज्या पक्षाला मागच्या निवडणुकामध्ये 1% किंवा त्यापेक्षा जास्त मतं मिळाली, त्या पक्षाची अधिकृत नोंदणी आहे, अशा पक्षाला आपण तो देऊ शकतो. आणि कोणता पक्ष घेऊ शकतो तर ज्याला मागच्या इलेक्शनमध्ये 1% किंवा जास्त मतं मिळाली आणि ज्या पक्षाची अधिकृत नोंदणी. मग हा पक्ष काय करतो, तो बॉन्ड घेतल्यानंतर तो त्याच्या अधिकृत खात्यामध्ये भरतो आणि मग त्या रकमेचे ते पैसे त्या SBIच्या खात्यामध्ये येतात, म्हणजे त्या पक्षाच्या खात्यामध्ये येतात. अशा पद्धतीची ही प्रक्रिया एकंदरीत आहे. आता ही जर प्रक्रिया बघितली मित्रांनो तर साधं सोपं आहे. जे काही पक्ष होते अगोदरही, म्हणजे 2014च्या अगोदरही राजकीय पक्ष होते. आणि ह्या राजकीय पक्षांना जर बघितलं तर विविध कंपन्या, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या भारतात देशामध्ये 23 लाख नोंदणीकृत कंपन्या आहेत. त्याच्यात वाढही होऊ शकते. मग ह्या कंपन्या ज्या असतात तर त्या विभागामध्ये असलेला तुमचा खासदार असेल, आमदार असेल, की जो राजकीय पक्ष आहे या पक्षांना काही देणग्या देतात. बरं, ह्या देणग्या कशासाठी देतात ही मंडळी तर काहीतरी आपल्याला लाभ झाला पाहिजे, किंवा या पक्षाकडून आपल्या कंपनी असेल किंवा कोणतं त्यांचं असोसिएशन असेल त्याला काहीतरी लाभ झाला पाहिजे, त्याच्यातून आपल्याला लाभ मिळाला पाहिजे, म्हणून ही लोक त्यांना देणगी देत असतात. असं कोणीच उगीच तर देत नाहीये. आणि मग 2014च्या नंतर मात्र मोदी सरकारने हे काढलं आणि लोकांना सांगितलं की काळा पैशाला आपल्याला आळा घालायचा आहे, काळा पैसा बाहेर येतोय. आता मित्रांनो, ज्या माणसांकडे पैसा, एक्सेस पैसा आहे, ती मंडळीच
ह्या राजकीय पक्षांना देणग्या देतात? सर्वसामान्य माणूस जो दर दिवस कामाला जातोय किंवा ज्याचं छोटं मोठं दुकान आहे, तो माणूस या राजकीय पक्षांना कशाला फंडिंग करेल? परंतु या भारतीय जनता पार्टीच्या डोक्यातून सुपीक निघालेली ही संकल्पना की आपल्याला पुढं काय गोंधळ घालायचा आहे, त्याच्यासाठी यांनी अगोदरच ही तरतूद केली. 2017ला हे विधेयक मांडलं आणि त्याची मंजुरी करून घेतली आणि त्यामधून राजकीय पक्षांना देणग्या ह्या इलेक्टोरल बॉन्डमधून घ्यायच्या किंवा निवडणूक रोख्यातून घ्यायच्या, बँकेच्या थ्रू, म्हणजे काळा पैशाला आळा बसेल. आता ह्यांनी हे सांगितलं की काळा पैशाला आळा बसेल, पण कसं बसणार आहे? तर त्याच्यामध्ये तरतूद अशी करण्यात आली की जो माणूस हा बॉन्ड घेतो त्याचं KYC अपडेट आहे, पण ज्या पक्षाला देतो त्याच्याकडे त्याचं रेकॉर्ड काहीच नसणार आहे. त्या पक्षात त्या माणसाचं नाव नसणार आहे, काही नसणार आहे. मग कोणी किती पैसे कोणाला दिले हे कसं कळणार आहे? आणि मग याच्यामधून असं लक्षात आलं की जर समजा मी पैसे कोणाला दिले असतील, एखाद्या पक्षाला दिले आणि माझ्या खात्यामधून ते पैसे गेले, पण त्या पक्षाकडे गेल्यानंतर माझं नाव तिथं नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर त्या पक्षाकडे एखादा फंड जमा होत असेल, आता उदाहरण द्यायचं झालं तर 2021ला, म्हणजे आपण त्याला असंही म्हणू शकतो की 2018 पासून 2020-21 पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या खात्यामध्ये 700-800 कोटी रुपये जर गोळा होत असतील, तर हे कोण देतंय? तर ते जर सर्वसामान्य माणसाला माहिती मागवायची ठरली तर ती माहिती मागवायचा अधिकार त्याला नाही. आणि मग असं लक्षात आलं की जर माणूस पैसे देताना मात्र कोणाचेही पैसे तुम्ही घेऊ शकता आणि त्यांनी जर तुमच्याकडून माहिती मागवायचा प्रयत्न केला तर ती माहिती मात्र तुम्ही देऊ शकत नाही. आणि भारतीय जनता पार्टीचं हे जे काही खातं आहे, ज्या खात्यामध्ये इलेक्ट्रोल बॉन्डचे पैसे किंवा निवडणूक रोखे जातं, त्याच्यामध्ये तर सतत वाढच होते. आणि मग याच्यामध्ये शंका घ्यायला वाव आहे की ही वाढ कशी होते? कारण विजय मल्ल्या असेल, नीरव मोदी असेल, या माणसाचे तर हजारो कोटी रुपये भारतीय जनता पार्टीने माफ केलेत, कारण ते परदेशामध्ये पळून गेलेले. आणि इकडे मात्र जर बघितलं तर एवढे मोठ्या रकमा माफ करायच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या खात्यामध्ये तर भरमसाठीनं वाढ होते. 17%, 18%, 20%ने वाढ होते. हा काय भानगड आहे? आणि त्याचं उलटं उदाहरण जर बघितलं तर 2014च्या अगोदर काँग्रेस पक्षाच्या खात्यामध्ये 70-80 कोटी रुपये होते. त्यांच्यामध्ये आत्ताच्या कंडिशनला 2024ला 95%ने घट झाली. म्हणजे त्यांना कोणताही राजकीय किंवा ज्याला कंपनीचे लोक म्हणू, काही व्यापारी लोक म्हणू, हे त्यांना पैसे द्यायला तयार नाहीत. मात्र हे जे काही भारतीय जनता पार्टी आहे याच्या खात्यामध्ये मात्र वाढ होत चालली, ती कमी होत नाही. आता 2021ला जर बघितलं किंवा 21-22ला बघितलं तर 17%नी वाढ झाली. मग नीरव मोदी, विजय मल्ल्या किंवा ज्या कंपनी आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या, त्यांना फायनान्स केला बँकांनी आणि त्या बँकांचा सर्व पैसा जो आहे त्या कंपन्या डुबल्या किंवा ही लोक पळून गेली, म्हणून मोदी सरकारने ते सगळे माफ केले. हे सगळ्यांनी आपल्याला माहीतच आहे. आणि मग हे माफ केलेले पैसे गेले कुठं किंवा त्यांनी घेतलेले पैसे गेले कुठं? ती लोक तर बाहेर देशात जाऊन बसलेली आहेत, ती इकडे यायला तयार नाहीत. सरकारने मात्र डिक्लेअर करून टाकलं उदारवादी धोरण, किंवा जसा कष्टाने आणलेला पैसा आहे असं उदारवादी धोरण मोदी सरकारने अवलंबलं आणि माफ करून टाकलं एका झटक्यामध्ये. आणि इकडं मात्र भारतीय जनता पार्टीच्या खात्यामध्ये मात्र भरमसाठ वाढ होताना दिसते. हे मात्र कळायला नाही मार्ग नाही. आणि जर त्याची माहिती कोणी मागायचा प्रयत्न केला तर त्याला ती माहिती मागवायचा अधिकार नाही. आणि मग मित्रांनो, यावर काही मंडळींनी कोर्टात जाण्याचा निर्णय केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, NGO आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स, ADR ज्याला म्हटलं जातं, आणि बाकीचे 4 जण यांनी मिळून सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्यानंतर त्यांच्या वतीनं प्रशांत भूषण असं म्हणतात की ज्या माणसाची मतं ही पक्ष मागायला जातात त्या माणसाला अधिकार आहे कुठला, की तो माणूस असेल, तो आमदार खासदार असेल, त्याच्याबद्दलची माहिती मागवायचा किंवा त्याच्या पक्षाबद्दलची माहिती मागवायचा.
परंतु हे जर देत नसतील तर ही त्याच्या हक्कावर गदा आहे. म्हणजे काय, भारतीय घटनेनं जे आपल्याला अधिकार दिलाय, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, माझं मतही मांडण्याचा मला माहिती घेण्याचा अधिकार दिलाय, तो मात्र त्यावर गदा येते. आणि मग हे बघितल्यानंतर कोर्टाने असं सांगितले की अगदी बरोबर आहे, जो पक्ष लोकांकडून फंडिंग हजाराच्या रूपात घेऊ शकतो पण माहिती मात्र त्याला देता येणार नाही, हे मात्र चुकीचे. आणि मग त्यांनी फटकारले की हे जे काही इलेक्टोरल बॉन्ड जे तयार केला किंवा निवडणूक रोखे केलं, हे काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी नाही, तर याच्यामधून काळा पैशाला आळा कसा घातला जातो हेच कळत नाहीये. कारण यांच्या फंडामध्ये किंवा यांच्या खात्यामध्ये भरमसाठ पटीनं वाढ होते आणि कोणी पैसा दिला हे मात्र तिथं दिसत नाहीये. आणि मग काळा पैशाला आळा कसा घालणार आहे, कोणाकडून पैसा आलेला हे कळतच नाहीये. आणि मग म्हणून मी म्हटलं होतं, त्याचं उदाहरण नीरव मोदी, विजय मल्ल्या हे तर नाहीत ना, की ह्यांना फक्त बाहेर पाठवायचं आणि त्यांची जी काही मालमत्ता आहे त्यातून इकडं मात्र टाकू, याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं आणि भरमसाठ आपल्या खात्यामध्ये वाढ करायची. कारण तो पैसा कुठून आला हे कोणाला मागायचा अधिकार नाही माहिती आणि तो सांगायचंही नाहीये, कारण यांनी तसं कायदा करून घेतलाय. आणि म्हणून ही कोर्टामध्ये मंडळी गेली आणि मग त्याच्यामध्ये न्यायालयाने सांगितलं की कलम 19(1) नुसार त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा भाषण स्वातंत्र्य जे म्हणतो आपण, याच्यावर गदा येते का, त्याचं उल्लंघन होतंय का. आणि हे जर होतच असेल, आणि मित्रांनो होताना दिसतंय स्पष्टपणे, तर मग मात्र काहीही झालं तरी कोर्टाने असं सांगितलंय, इलेक्टोरल बॉन्ड हे रद्द करण्यात यावे किंवा त्यावर बंदी घालण्यात यावी. आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश आहेत, DY चंद्रचूड साहेब यांनी आदेश जारी केलाय की SBI जी आहे यांच्याकडून हे इलेक्टोरल बॉन्ड रोखे करण्यात आले, त्यांच्या खात्यामध्ये आलेत, त्याची माहिती निवडणूक आयोगाला जाणार. आणि निवडणूक आयोग आपल्याला तर माहितच आहे, मोदी साहेबांचा दिमाग किती फास्ट आहे. निवडणूक आयोगामध्ये सुद्धा आपलाच माणूस बसवायचा की ही माहिती कुठे बाहेर गेली नाही पाहिजे. आणि मग आता मात्र न्यायाधीशांनी, जे काही सुप्रीमचे न्यायाधीश आहेत DY चंद्रचूड यांनी सांगितलंय की तुम्ही ते जे काही रक्कम असेल ती सर्व रक्कम निवडणूक आयोगाला कळवायची आणि निवडणूक आयोगाने मार्चमध्ये त्यांच्या वेबसाईटवर डिक्लेअर करायची की त्यांच्या खात्यामध्ये रक्कम कुठून आली किंवा किती रक्कम त्यांच्याकडे आहे. कारण यांनी अगोदरच सांगितलंय मोदी सरकारने की ती रक्कम डिस्क्लोज करण्याचा अधिकार कोणाला नाहीये किंवा मागवण्याचा अधिकार कोणाला नाही. याच्यामध्ये सगळं काळबेर लक्षात येते. आणि यांच्याकडे हजारो कोटीची मालमत्ता कुठून येते मग खात्यामध्ये. आणि इकडं काँग्रेस पक्षाची मात्र 95% घट व्हायला चालू झाली. आणि इकडे मात्र लोकांना सांगितलं की काळा पैशावर आपल्याला आळा घालायचा आहे. मित्रांनो, हा जो काही दुट्टप्पीपणा आहे, हा जो दुट्टप्पीपणा आहे ना, हा लक्षात आलाय. आणि म्हणून मोदी सरकारचा जो बॉन्ड होता त्यावर बंदी आली. म्हणून आजचं जे कॅप्शन होतं माझं की मोदींच्या बॉन्डवर बंदी. मित्रांनो, हा जो बॉन्ड आहे हा काळा पैसा त्यावर आळा घालण्यासाठी नसून फक्त काळा पैसा हा आपल्या खात्याकडे कसा वळवता येईल किंवा विविध मार्गाने येणारा पैसा आपल्या खात्यात कसा वळवता येईल आणि आपलं खातं कसं स्ट्रॉंग करता येईल आणि त्याची माहिती कोणालाही न देता त्याचा कायदाही यांनी पारित करून घेतलाय. असं हे जे काही इलेक्टोरल बॉन्ड जो होता यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आणि आता त्याची इद्भूत माहिती सुद्धा मागवली. म्हणून आजचं कॅप्शन होतं मोदीच्या बॉन्डवर बंदी. मित्रांनो, आज एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास हा नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परंतु नवा आशय, नवा विषय घेऊन पुढचे विचार ऐकायला विसरू नका. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.